गणेशोत्सवात लोकांसाठी आकर्षक ठरलाय चिपळूण येथील श्री नरसिंह अवतार देखावा। सध्या गाजत असलेली आधुनिक तंत्रज्ञान एआयचा वापर करून बनवण्यात आलेली ॲनिमेटेड फिल्म महावतार नरसिम्हा ही फिल्म गाजते आणि याच अनुषंगाने चिपळूणमध्ये श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारलेला श्री नरसिंह अवतार चलचित्र भव्य देखावा सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय। उग्र तपश्चर्या करून त्याला प्रसन्न करून घेतलं। हवा असेल तो वर मागून घे असं भगवान शंकराने म्हणतात। हिरण्यकश्यपूने एक विचित्र वर मागून घेतला। हे महादेवा, या भूतलावर कोणत्याही मानवाकडून किंवा प्राण्याकडून कोणत्याही शस्त्राने वा अस्त्राने दिवसा किंवा रात्री घरात किंवा घराबाहेर मला मृत्यू येता कामा नये। भगवान शंकराच्या तथास्तु अशा वरदानाने हिरण्यकश्यपूला जणू अमरत्वाचं वरदान प्राप्त झालं। आपण स्वतःच देव आहोत अशा गुरमीत त्याचा उन्मत्तपणा पराकोटीला जाऊन पोचला। इतकंच काय, पण स्वर्गीच्या देवलोकातही प्रचंड खळबळ माजली। अखेरीस सर्व देवांनी भगवान विष्णूकडे धाव घेतली। भगवंताने सर्व देवांचं गाराणं अतिशय शांतपणे ऐकून घेतलं आणि तितक्याच शांतपणे त्यांनी मनामध्ये आपल्या चौथ्या अवताराची योजना तयार केली। आणि इकडे हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद नावाने नारायणाचं नामस्मरण जन्माला आलं। नारायण 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 नारायण। ज्या आपल्या राज्यामध्ये समस्त प्रजाजनांना ईश्वराचं नाव घ्यायला बंदी असताना आपला पुत्र अहोरात्र नारायणाचं नाव घेतोय, या प्रकारामुळे हिरण्यकश्यपू कमालीचा अस्वस्थ झाला। अखेरीस अत्यंत नाईलाजाने संतापाच्या आवेगातच त्याने फक्त प्रल्हादाला विचारलं, ज्या नारायणाचं तू अहोरात्र नाव घेतोस तो आहे तरी कुठे? तो तर सगळीकडेच आहे। सगळीकडे? सगळीकडे म्हणजे नक्की कुठे? सगळीकडे म्हणजे अगदी सगळीकडे। पुन्हा तेच? अरे सगळीकडे म्हणजे नक्की कुठे? या खांबामध्ये आहे तुझा नारायण? हो आहे, असायलाच हवा। या खांबात सुद्धा नारायण असायलाच हवा। प्रल्हादाच्या या उत्तराने बेभान झालेल्या हिरण्यकश्यपूने संतापाच्या भरात त्या खांबावर लाथ मारली आणि त्या क्षणी अगतिक घेतलं। प्रचंड कर्णवेधी आव उघडला आणि एक विचित्र आकारयुक्त आकृती त्या खांबातून बाहेर आली। त्या आकृतीचा देह मानवाचा होता, पण चेहरा मात्र सिंहाचा होता। हाच तो भगवान विष्णूचा नरसिंह होता। नरसिंहाने हिरण्यकश्यपूला फरफटत ओढत राजमहालाच्या दारापर्यंत नेलं। स्वतः उंबरठ्यावर बसला, हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेतलं आणि आपल्या नखाने त्याचं बोट पाडलं। भगवान शंकराने दिलेल्या वरदानाच्या कोणत्याही शब्दाला बाधा येऊ न देता भगवान विष्णूने हिरण्यकश्यपूचा वध केला। मानव किंवा प्राणी नाही म्हणून नरसिंह, घरात किंवा घराबाहेर नाही म्हणून उंबरठ्यावर, शस्त्रांनी किंवा अस्त्रांनी नाही म्हणून नखांनी, आणि दिवसा किंवा रात्री नाही म्हणून संध्याकाळी, अशा प्रकारे नामस्मरणाला विरोध करणारा हिरण्यकश्यपू मरण पावला। आणि तोच बालक भक्त प्रल्हाद म्हणून त्याच्या नामस्मरणासह अजरामर झाला। भक्तजन हो, म्हणून आपणही श्री गणेशाच्या प्रसन्न दर्शनाबरोबरच त्याचं मंगलकारक नामस्मरण करूया।